जाऊ दे काम उगाच ना. हे स्टार्ट श्री स्वामी समर्थ. आज आहे बसवेश्वर जयंती. तर बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. लिंगायत धर्मामध्ये बसवेश्वर जयंती साजरी करतात. तसंच आज अक्षय तृतीय पण आहे. अक्षय तृतीयेचा पण आज बरंच काही आता स्वयंपाक वगैरे असतो आणि पितरांना जेवायला करतात अक्षय तृतीयेचं. आणि म्हणजे आजच्या दिवशी म्हणतात की काही वस्तू घ्यायला पाहिजे, तसं काही नाही आहे. असं म्हणतात की दान केलं पाहिजे पितृ घ्यायला. तर आज स्वयंपाक पण खूप असतो. रस कोणी पूर्णच पोळी करतात, पण आमच्या इकडे ना साधी पोळीच करतात. रस पोळी आणि वडे भजे कुरवडी पापड गवारच्या शेंगाची भाजी कढी आणखी काय काही बरं आळूची पानाची वडी एवढं करायचंय. आणि आता हे सगळं स्वयंपाक मी एकटीच करते. आणि यावेळेस ना कोणी सांगितलं नाही, कारण की प्रत्येकाच्याच घरी अक्षय तृतीयेचं जेवण असतं त्यासाठी, नाहीतर पाहुणे असतात आमच्याकडे. चालू आहे. तर इकडे मी कोथिंबीर वगैरे चिरून ठेवले, लसण निसून ठेवलाय, कढीपत्ता धुवून घेतलाय, एक कांदा बारीक चिरून घेतलाय, वड्याचं काढून घेतलंय सगळं मिक्सरमध्ये डाळ. इकडं भज्याचं पीठ मिक्स करून ठेवले. कढी बनवायची. हे करत करत मला दाखव ना. हे करत करत कसा वेळ जातो ना कळत नाही. आणि 12 कसे वाजतात तर समजत नाही माणसाला. तर 12 वाजता पितरांना जेवण घालायचं असतं. तर आता स्वयंपाक करायचा आहे ना, खूप घाईघाईनं करावं लागतं. तरी पण मी सकाळी 5लाच उठलेले. 5ला उठले. हर्षूचा आवरून दिला. आज हर्षू मॅचला गेला आणि नंतर त्यांचा डबा दिला. नंतर झाडझूड, देवाची पूजा, अंघोळ. नंतर आमची जाऊबाई आल्या. त्याच्या जाऊबाई पण काही नाश्ता वगैरे करत नाही. जेवून जा म्हटलं तर काही जेवलं नाही ते आणि तसंच गेले. चिरवड्यावर पण कसा गर्द पडतो. काही करायचं म्हटलं ना काही सणाचं वगैरे गर्द पडून गर्द पडला की काही सुधरत पण नाही. मला जर चकचक आवडते जरा तेव्हा सुधरतं काम घ्यायला. मी ही बनवलेली कढी भात लावलाय आणि आत्यासाठी आत्याच्या आंघोळ राहिली तर पाणी ठेवलंय त्यांना. मला पीठ मळून घ्यायचे. गरमागरम काढणारे भजे वडे त्यासाठी. आणि हे ना मला करायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं. सगळ्यात जास्त खायला आवडतं. मग आपण खायला नुसतं कसं मिळेल, आपल्याला त्याच्यापेक्षा करावं पण लागेल ना. आणि रसपोळी माझ्या आवडीचीच आहे. रस खूप आवडतं मला. कुरडई पापड सगळं काय आवडतं. मुलांचं नाव असतं पण आपलं गाव असतं. सगळेच जण खातात. आता बस पीठ मळून घेतलं आणि लगेच पोळ्या करायला लागले. कारण की रस आमचे आंबे आणखी बाजारातच आहे. काल आंबे आणायचे राहिले तर आता ते आणायला गेले. आणि इकडे सविनगी पण आणायची. काल सांगितलं होतं पण यांच्या काही लक्षातच राहत नाही काही सांगितलं की. त्यामुळे अगोदर आता पोळ्या हे करून घेले. आणि मला स्वयंपाक करायचं काही वाटत नाही. मला पटपट होतं स्वयंपाक करायला. आणि सगळं काही आवरून घेले पटपट हे पर्यंत. आणि मग आल्याच्या नंतर रस बनवायचा आणि भजी काढायचे. सगळे बनवून पुढे जाऊन घेतले. आता भजी करायचे. आळूची पानं लागतात तर मला आता गच्चीवरून आळूची पानं आणावं लागतात. तर करत करत एवढा वेळ झालाय. आता वाजले 12:30. तर आता ही नैवेद्य दाखवायचं.
तर त्याची तयारी चालू आहे. जवळ येऊन केली जाते. बर. कुरवडे हे बनवणं झालं नाही तर दरवर्षी आखीला नवीन करत असतो अक्षय तृतीयेला. इकडे ना आधी गवार आणायची विसरली, थोडी गवार होती तर त्याची भेंडी टाकली आणि मिक्स भाजी बनवली. चल तिकडे नेऊन ठेवते. दिसू तिथे हे लाख होते बाबा. तर नैवेद्य नेऊन ठेवला. आता हे नैवेद्य दाखवायचं मामाचं काम आहे. तर हे आहेत माझे आज सासूबाई आणि सासरे. तर त्यांना जेवायला केलं होतं. म्हणजे आज पितरांना जेव घालतात असं म्हणतात. मला काही एवढी माहिती नाही यातली, पण पहिल्यापासून लग्न झालं तसं मी स्वयंपाक करते, त्याच्यामुळे माहिती. आमच्या मामाला काही मांडी घालून बसता येत नाही, म्हणून ते पाय लांबूनच बसतात. त्यांच्या पायामध्ये रॉड टाकलेला आहे म्हणून. नंतर ना अचानकच पाहुणे आले पत्रिका देण्यासाठी. तर मग सगळ्यांना जेवून जा म्हटलं आणि मग सगळेजण आम्ही मस्त जेवलो. आणि पहिले माणसांचे जेवण झाले आणि नंतर आम्ही सगळ्या बायका बायका बसलो. बहिणीनं वाढलं सगळ्यांना. जेवण झाले की पाहुणे लगेच गेले. तर आज खूप दिवसभर बोर झाले त्या स्वयंपाक करून हे करून. आणि नंतर मला खूप झोप पण येत होती आणि थकून गेल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे म्हटलं चला थोडासा आराम करावा. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.